नमः स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण कुंद आचार्यांचा बघतो आहे, ज्याच्यावर अमृतचंद्र आचार्य आणि जयसेन आचार्यांनी आपली टीका लिहिलेली आहे, लेखणी चालवलेली आहे। आणि कुंद आचार्यांच्या ज्या गाथा, ज्याचं मर्म आम्हाला रहस्य उद्घाटित झालं नाही, त्या गाथा आमच्याकडे उजागर करून आचार्यांनी आम्हाला दाखवलेल्या आहे। प्रत्यक्ष गाईडलाईन आम्हाला दिली की कशा तऱ्हेने तुम्ही अनुभव या प्रांतामध्ये उतरा, की जेणेकरून तुम्हाला आत्मा प्रत्यक्ष अनुभूतीने ज्ञात होईल, स्वसंवेदन ज्ञान होईल। आणि या अंतर्गत आपण पुण्य पाप अधिकार बघतो आहे। पुण्य पाप अधिकारामध्ये आचार्यांनी सांगितलं की ज्ञाननय आणि क्रियानय यांची मैत्री आहे। 4थ्या गुणस्थानापासून 10व्या गुणस्थानापर्यंत हे दोनही नय हातामध्ये हात घालून जणू काही कंठस्थ मित्रांप्रमाणे वर्तन करतात। क्रियानयाला ज्ञाननयाची जोड आहे आणि ज्ञाननयाला देखील क्रियानय काय आहे, क्रिया कशा प्रकारे होणार आहे याचं ज्ञान आहे। आणि एकांत ते जीवनात करत नाही, केवळ आत्म्याचं शाब्दिक स्वरूप आम्ही जाणलं आणि त्यांनी मोक्ष झाला असं घडत नाही। आत्म्याचं स्वरूप जाणल्यानंतर व्यवहारनयाने दाखविलेल्या मार्गाचं, व्यवहाराचं, क्रिया, जप, तप, संयम, आराधना या सर्वांचं अवलंबन घ्यावं लागणार आहे। आणि नंतर शुद्धामध्ये गेल्यानंतर त्याची समाप्ती पण होणार आहे। अशा तऱ्हेने क्रियानयाचा जर आम्ही एकांत केला तर आम्हाला तत्व काय आहे हे समजणार नाही आणि आम्ही आत्म्याची अनुभूती म्हणजे नेमकं काय तेच रहस्य आम्ही सोडून देऊ। जसं एखादी व्यक्ती आहे आणि धान विरहित असा तुषांचा ढीग पडलेला आहे आणि एक त्याच्यामध्ये तांदूळ आहे असा धान विद्यमान आहे। ज्ञानी व्यक्ती जाणतो की नुसतं तुषाला पिटण्यामध्ये काही अर्थ नाही, त्याली तांदूळाची उत्पत्ती होणार नाही। ज्याच्यामध्ये तांदूळ आहे असे धान आम्हाला कांडायचे आहे, त्यामधूनच तांदूळाची उत्पत्ती होणार आहे। काढणं ही क्रिया म्हणजे व्यवहार आहे, पण याच्यात तांदूळ आहे हे समजणं हे निश्चय आहे। याच धानात तांदूळ आहे, यात तांदूळ नाही हे समजणं निश्चय आहे। आणि तांदूळ जर आम्हाला प्राप्त करायचा असेल तर आम्हाला धान कांडावं लागेल आणि तरच तांदूळाची प्राप्ती होणार आहे। नयचक्रामध्ये एक उदाहरण आलेलं आहे की आम्हाला बदाम पाहिजे आहे, कोणती बदाम आम्हाला हवी आहे, तर आम्हाला जी बदाम हवी आहे ती बदाम बी पांढरी शुभ्र वरचं लाल छिलका पण काढलेली बदाम आम्हाला औषधी गुणयुक्त म्हणून हवी आहे। त्यासाठी ती बदाम आम्हाला मिळवायची आहे, हे आमचं अंतिम ध्येय आहे। पण ती बदाम प्राप्त करण्यासाठी आम्हाला बदामचं झाड पण लावावं लागेल। आम्हाला माहिती आहे बदामचं झाड उपयोगी नाही, तो व्यवहार आहे, तो टाकून देण्यायोग्य आहे। बदामचं झाड आम्हाला तरीही लावावं लागणार आहे, कारण त्यापासूनच बदामाची प्राप्ती होणार आहे। त्याचं संगोपन करावं लागेल, त्याला पाणी द्यावं लागेल, खत द्यावं लागेल, त्याला बदाम आल्यानंतर नंतरही त्याला योग्य रीतीने व्यवस्थित तिला वाढवू द्यावी लागेल, नंतर ती तोडावी लागेल, सुकवावी लागेल, कांडावी लागेल आणि त्याच्यामधलं ते मधलं सगळं बाजूला करून आतली शुभ्र बदाम आम्हाला प्राप्त होणार आहे। म्हणजे ती सगळी प्रक्रिया आम्हाला करायची आहे आणि हे करण्यासाठी व्यवहारच त्या ठिकाणी उपयोगी आहे। पण शेवटी बदाम मिळाल्यानंतर
हा सगळा व्यवहार आम्हाला जीवनातून वजा होणार आहे, याची निरुपयोगिता देखील असणार आहे. अशा तऱ्हेने आमची दृष्टी कुठे ठेवायची, आम्हाला काय करायचं आणि कशा अनुषंगाने प्राप्त करायचं हे आम्हाला माहिती पाहिजे आहे. काल आम्ही बघितलं की जो व्यवहार आणि परमार्थ दोहोंपासून भ्रष्ट होऊन आळशी किंवा स्वच्छंदी बनतात, असे एकांत रूप ज्ञाननयाचा अभिनिवेश करणारे ज्ञाननय वास्तविकतः जीवनात अवतरित झालाच नाही, शुद्ध आत्मेची प्रतीती आलीच नाही आणि केवळ निरर्थक वाद किंवा त्याचाच अहंकार जीवनात ते मिरवीत आहे, ते ज्ञाननयाचा अभिनिवेश असणारे लोक हे विषय कषायांमध्ये प्रवृत्त होतात आणि संसार समुद्रामध्येच बुडतात. पुढचं पॅरेग्राफ पहा. मोक्ष मार्गी जीव मात्र स्वयं ज्ञान चेतना रूप परिणमतात. म्हणजे ज्या जीवाला खरा मोक्ष मार्ग ज्ञात झालेला आहे, ज्याला क्रिया पण समजली आहे, ज्ञान पण समजलेलं आहे, काय करायचं आहे हे ज्याच्या योग्य ज्यांनी निर्णय केलेला आहे, असा हा मोक्ष मार्गी चौथ्या गुणस्थानापासूनचा जीव स्वयं ज्ञान चेतना रूप परिणमतो. भलाई पूर्ण ज्ञान चेतना रूप एकदम परिणत होणार नाही, परंतु ज्ञानचेतनेची सुरुवात त्याच्या जीवनामध्ये झालेली आहे, आत्मप्रतीती त्याला आली आहे, ज्ञानाचा समीचीन स्वभाव त्यांनी समजलेला आहे, स्वपरभेद विज्ञान त्याला आलेलं आहे, असा हा ज्ञान चेतना रूपाने परिणमतो. शुभाशुभ कर्मांना अर्थात शुभाशुभ भावांना हेय जाणतो. जे कर्मजन्य परिणाम आहे, शुभ परिणाम मोहनीय कर्माच्या मंद उदयातला, अशुभ परिणाम मोहनीय कर्माच्या तीव्र उदयातला, दोन्हीही कर्माची उपज आहे. दोन्ही कर्मजन्य असल्यामुळे त्याला तो हेय मानतो आणि शुद्ध परिणतीला, ज्याला कशाचीही गरज नाही, जी स्वतःमधून स्फुरायमान झालेली आहे, अशी जी निज आत्मपरिणती शुद्ध रूपाची, याला उपादेय जाणतात. ते अशुभ कर्मापासून तर निवृत्त होतातच, पण शुभ कर्मापासून देखील निवृत्त होऊन स्वरूपामध्ये स्थिर होण्याचा निरंतर पुरुषार्थ करतात. त्यांचं सगळं लक्ष शिखराला स्पर्शन करण्याचं. चरणांचा पायथ्याचा तर संबंध सुटला, मधला टप्पा विसावा म्हणून यत्किंचित का तिथे रेंगाळले तरी देखील दृष्टी मात्र निरंतर शिखरावर मी कधी पोचेल, त्याला कधी उपलब्ध करेल, अशा प्रकारचीच त्यांची असते. म्हणून अशुभ कर्मापासून जाणीवतः निवृत्त झालेला, काही काळ शुभ कर्मांचा आसरा जरी त्यांनी घेतला तरी देखील शुद्धाची अंतरंगामध्ये अनिवार्य ओढ, अकाट्य विश्वास की तो मी आहे, आणि त्या विश्वासामुळे निरंतर तिथे जाण्याचा त्याचा एक उत्साह रूप परिणाम, त्या स्वरूपामध्ये स्थिर होण्याचा ते निरंतर पुरुषार्थ करतात. स्वरूपामध्ये संपूर्ण स्थिर होईपर्यंत पुरुषार्थ करतच राहतात. जोपर्यंत शिखरापर्यंत पोचत नाही, शुद्ध प्राप्त होत नाही, तोपर्यंत निरंतर पुरुषार्थ अविच्छिन्न रूपाने हा पुरुषार्थ त्यांच्या जीवनात असतो. पुरुषार्थाच्या अपूर्णतेमुळे, शक्तिहीनतेमुळे जो पावे तो शुभाशुभ परिणामापासून प्रवृत्त होऊन स्वरूपामध्ये संपूर्णपणे स्थिर होऊ शकत नाही, तोपर्यंत शुभ प्रवृत्ती किंवा शुभ परिणामांरूप व्यवहारामध्ये प्रवृत्त होतात. जोपर्यंत ते प्राप्त होत नाही, तोपर्यंत जीवनामध्ये अशुभापासून वाचण्यासाठी शुभामध्ये ते प्रवृत्त राहतात. व्यवहार जीवनामध्ये अनिवार्यपणे दिसतो त्यांचा, परंतु अंतरंगामध्ये
दृढ श्रद्धा असते की स्वरूप स्थिरतेसाठी वास्तविक खरे आंतरिक आलंबन तर शुद्ध परिणतीच आहे. पण जाणू नये की आम्ही अजून पोचलेलो नाही. स्वतःमधली कमतरता, उणीव, मर्यादा त्याला ज्ञात आहे. शुद्धात जाऊ शकत नाही, शुद्धात गेलो नाही ही त्याला जाणीव आहे. मी शुभात आहे आणि शुभ बंधाला कारणीभूत आहे हेही त्याला ज्ञात आहे. आणि तरी देखील शुभामध्ये राहावं लागतं ही त्याची अपरिहार्यता आहे. म्हणून शुद्ध परिणती स्वरूप स्थिर आणि आंतरिक अवलंब घेणाऱ्यांना शुभोपयोग बाह्य अवलंबन मात्र आहे. आणि ज्यांनी अंतर्ध्यास घेतलेला आहे, निरंतर आत्मतत्वामध्ये सम्यक दर्शन ज्ञान चारित्र्यामध्ये रत आहे, त्याचा हा बाह्य विकल्प आहे. काही काळपर्यंत व्रतांतिकांचं तो पालन त्याच्याकडून होणारच आहे. अनिवार्यपणे ती भूमिका त्याच्या जीवनामध्ये येणार आहे. म्हणून व्यवहार धर्मामध्ये हेय बुद्धीने प्रवृत्त होतात. म्हणून जो व्यवहार करत आहे, व्यवहाराला ते उपादेय मानत नाही. तो एक मधला टप्पा आहे, विसावा आहे. पण तो विसावा खाली उतरण्यासाठी नाही, वर जाण्यासाठी घेतलेला आहे. हेही त्यांच्या प्रतीतीमध्ये असणार आहे. परंतु शुभ कर्म सर्वथा निरर्थक मानून त्यांचा त्याग करून अशुभ कर्मामध्ये प्रवृत्त होण्याची इच्छा मात्र त्यांना कदापिही होत नाही. पण शुद्ध मिळत नाहीये. शुभ करून आता मला हेही नको, मग तो जाईल तर अशुभात. पण अशुभात मात्र त्याला येण्याची बिलकुल त्याची आंतरिक इच्छा नाही. कारण शुभ कर्म तो जीवनात तावत्काल पर्यंत उपादेय मानतो आहे, जोपर्यंत शुद्धाची अनुभूती होत नाही. तबलो व्रत संगत चाहतु, तबलो शुभ भाव सुहागतु. तोपर्यंत हा शुभ भाव मला करावा लागणार आहे, तोपर्यंत मला सत्संगती नित्य राहे. अशा प्रकारची निरंतर भावना त्याची जीवनामध्ये असणार आहे. किंवा जसं आम्ही सामायिक पाठानंतर म्हणतो, शास्त्राभ्यासो जिनपतीनुती संगती सर्वदा आर्यैही सह. आर्य लोकांसोबत म्हणजे साधू लोकांसोबत माझी नित्य संगती राहो. मला शास्त्राभ्यास करण्याचा निरंतर उत्साह जीवनात असो. जिनपतीनुती जिनेंद्र भगवंतांची नुती करण्याचा भाव, प्रणाम करण्याचा भाव, स्तवन करण्याचा भाव माझ्या जीवनामध्ये निरंतर राहो. अशा प्रकारचा भाव हा त्याच्या जीवनात अनिवार्यपणे असणारच आहे. ही भूमिका एवढी क्लिअर त्याच्या जीवनात आहे. आणि शुभ जरी करतो आहे तरी ध्यास मात्र, लक्ष मात्र त्याचं शुद्धाकडे आहे. अशी ही त्याची आंतरिक जी ओढ आहे, ही आंतरिक ओढ शुद्धामध्ये जाण्याची आहे. आणि तरीही शुभ भाव त्याच्या जीवनात अशा तऱ्हेचे अनिवार्य रूपाने, भक्ती रूपाने, तन्मय भक्ती रूपाने त्याच्या जीवनात दिसून येतात. एवढंच नाही तर भक्ती त्यांच्या जीवनात किती विलक्षण असू शकते आणि त्या भक्तीमध्ये किती तऱ्हेचे चमत्कार उत्पन्न होऊ शकतात हे आम्ही तर आम्हाला दिसतं. भक्ती काव्यामध्ये जर अग्रणी आम्ही म्हटलं तर आमचं भक्तांबर काव्य. भक्तांबर काव्यामधला आम्हाला चमत्कार मानतुंग आचार्यांच्या जीवनामध्ये दिसला. आणि आजही अशा प्रकारच्या अनेक चमत्कार या काव्यांच्या मंत्रांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळतात. असाध्य असलेले अनेक रोग हे या मंत्रांच्या केवळ जाप केल्याने किंवा त्याचा आराधना केल्याने जीवनामधून निघून गेलेले आम्हाला दिसतात. तर ही सगळी काही भक्ती, ही भक्ती जीवनात आहे. पण भक्तीला ते सोडायचंय,
भक्ती देखील शुद्धात परिवर्तित करायची आहे. अनन्य अशी भक्ती जीवनामध्ये त्यांच्या असणार आहे. आणि ही अनन्य भक्ती म्हणजे द्वैत नाही, स्वतःच्या ही आत्मतत्वाची केलेली ही उत्कटता जीवनामध्ये पाहायला मिळते. एकी भाव स्तोत्र पहा. एकी भाव स्तोत्रामध्ये आम्ही पाहतो वादिवसिंह सुरींचा कोड जीवनामधला नाहीसा झालेला आहे. विषापहार स्तोत्र पहा. धनंजय कवींच्या मुलाचं विष दूर झालेलं आहे. त्यांचा भाव तो करण्याचा नव्हता. त्यांच्या त्या भक्तीमध्ये अत्यंत उत्कटता होती आणि ती उत्कटता अशा प्रकारची बाह्यतः चमत्कार दाखवून गेली. अंतरंगात तो हेतू नव्हता. अंतरंगामध्ये मुलाचं विष उतरावं हा भाव नव्हता, पण तशाच प्रकारची क्रिया जीवनामध्ये झालेली आम्हाला दिसते आहे. तर असं शुभकर्म ते जाणीवपूर्वक करतात आहे. स्तवन आम्ही समंतभद्र आचार्य जर घेतले तर किती स्तुती काव्य त्यांनी लिहिले. या स्तुती काव्यांमधून सतत त्यांनी 24 तीर्थंकरांची आराधना केली. स्वयंभू स्तोत्रासाठी एक त्यांची अत्यंत महनीय अशा स्तोत्राची रचना त्यांच्याकडून आम्हाला घडलेली दिसते. अनेक असे भक्तिकाव्य, स्तुती विद्या नावाचं एक भक्तिकाव्य आहे. त्या स्तुती विद्येमध्ये तर त्यांनी अनेक अशा प्रकारच्या बंधांना दाखवून ते स्तुतिकाव्य रचलं की आज आपण त्याचा अर्थ जर लावायला गेला तर आम्हाला ते कठीण वाटतं. पद्मनंदी आचार्यांचं लक्ष्मीर महस्तुल्य सती 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 हे सगळे काव्य भक्ती काव्य. याच्यामध्ये प्रत्येक सती या शब्दाचा अर्थ हा अलग अलग आहे. आणि हा अर्थ जेव्हा आम्हाला लागतो लक्ष्मीर महस्तुल्य सती सती आणि ते पार्श्वनाथ स्तवन, त्यावेळेला आम्हाला ज्ञानाचा निखळ आनंद जीवनामध्ये प्राप्त होतो. तर असं हे शुभकर्म ते केवळ निरर्थक आहे असं मानत नाही. स्तुती काव्यांनी आमचं सगळे ग्रंथ भंडार आगम भरलेला आहे. 24 तीर्थंकरांचं स्तवन, पूजा पाठ, विद्या क्षेत्रातल्या 20 तीर्थंकरांची पूजा, इंद्रध्वज पूजा, हे सगळं सगळं हे शुभ कार्य जीवनामध्ये आहे. आणि हे शुभ कार्य ते सर्वथा निरर्थक मानत नाही. त्यांचा त्याग करून अशुभामध्ये येण्याची त्यांची अजिबात इच्छा नाही. असे एकांत अभिप्राय विरहित ज्ञानी जीव कर्माचा नाश करून संसारापासून मुक्त होतात. असे एकांत अभिप्राय विरहित ज्यांना समीचिंता कळली आहे, जे एकाला झुकलेलं नाही, हेही ते करणार आहे आणि शुद्धामध्ये देखील ते जाणार आहे. असं बॅलन्स ठेवून जीवनामध्ये ज्यांची भूमिका ते निभावत आहे त्यांच्या जीवनात मुक्तीचा मार्ग त्यांच्या दृष्टीपथामध्ये आलेला आहे. आणि एकदा त्यांची मुक्ती मार्गावर म्हणजे समोरच्या याच्यावर दृष्टी पडली की आता माझ्या संसाराचा अंत मला दिसतो आहे, त्यावेळेला अधिक उत्साह जीवनामध्ये आहे. त्यांना संसार हा चुलुक प्रमाण, हा चुल्लूभर पाण्या एवढा आता भासतो आहे. आणि अशा प्रकारे ते जीवनामध्ये वाटचाल करतात आहे. म्हणून ज्ञानी कोणत्याच नयाचा एकांताने आग्रह करत नाही. अनाग्रहता ही त्यांची प्रथमतः दृष्टी आहे. आम्ही प्रवचन सार ग्रंथामध्ये कुंद आचार्यांचं वैशिष्ट्य बघताना पहिलं एक वैशिष्ट्य बघितलं होतं, ते अत्यंत अनाग्रही आहे. कोणत्याही तऱ्हेचा एकांत आणि त्याचा आग्रह, हटाग्रह त्यांच्या जीवनात नाही. दोनही पक्षांना बरोबर न्याय देऊन ज्यांचं वर्तन आहे, कथन आहे, चारित्र्य आहे, असं ते एकांत जीवनात धारण करत नाही. एकांत पकडणे म्हणजे साक्षीपणाचा त्याग आहे. जर आम्ही एकांत केला, एकच पक्ष आम्ही जर पकडलं
तर आम्हाला दुसरी बाजू आम्ही तिथे नाहीच असं आम्हाला म्हणावं लागतं. पण वास्तविकतः तसं नाही. वस्तुत अनेकांतमयी मुळातच आहे आणि जी वस्तूच मुळात अनेकांतात्मक आहे तिला समजणं आणि कथन करणं देखील अनेकांतानीच होऊ शकतं. एकांती विकल्पाच्या अतीत होत नाही आणि विकल्पातीत होऊन शुद्ध परिणती झाल्याशिवाय समयसारची शुद्ध आत्म्याची प्राप्ती होत नाही. ज्ञानी जीवाचे ठिकाणी ज्ञाननय आणि क्रियानय यांची गाढ मैत्री असते. तो ज्ञानरूप होतो आणि आश्रवापासून निवृत्त होतो. ज्ञानी होणे म्हणजे रागादी विकारांपासून निवृत्ती होय. तेथे स्वैराचाराला वा प्रमादाला अवकाश कोठे आहे. आश्रव निवृत्ती म्हणजेच वास्तविक चारित्र्य आहे. कारण आश्रव मिथ्यात्व, अविरती, कषाय आणि योग हे आश्रव आहे आणि यापासून जेव्हा तो निवृत्त झाला, मिथ्यात्वापासून निवृत्त झाला, अविरतीपासून निवृत्त झाला, याचाच अर्थ त्याच्या जीवनात आता चारित्र्य अवतरित झालेला आहे. या अधिकारामध्ये पुण्याला हेय म्हणून त्याचा निषेध केला आहे. कारण मोक्ष मार्गामध्ये शुभोपयोग आणि निश्चयनय, शुद्धोपयोग आणि निश्चयनय प्रधान आहे. मोक्ष मार्गामध्ये शुभाचा हेय म्हणून निषेध केला, व्यवहार नयाला निरंतर निषेध्य म्हटलं आणि निश्चयनय निषेधक म्हटलं. व्यवहाराने जे प्रतिपादन केलेलं आहे त्याला शुद्ध नयानी नाकारण्याचं कार्य केलेलं आहे. कारण मोक्ष मार्गामध्ये शुद्ध नयाचीच उपयोगिता आहे. त्याच्या अपेक्षेने पुण्याचा निषेध केला आहे, हे योग्यच आहे. शुद्ध नयाचा आश्रय घेणाऱ्याला व्यवहार हेय आहे, परंतु विकल्पाच्या भूमिकेतही व्यवहार सर्वथा हेयच आहे असा याचा अर्थ नाही. शुद्ध नयाचं वरची भूमिका ज्यांनी घेतली, वरची भूमिका ज्याच्या जीवनात आलेली आहे त्याच्यासाठी व्यवहार हा हेय आहे, सुटणार आहे, सुटला आहे. परंतु अजून खालच्या भूमिकेत आहे, विकल्पाच्या भूमिकेत आहे आणि त्याच ठिकाणी जर आम्ही व्यवहार हेय आहे असं म्हटलं तर तेही चुकीचं आहे. पुढे समयसार मध्ये मोक्षाधिकार येणार आहे आणि मोक्षाधिकारामध्ये आचार्यांनी अमृत कुंभ आणि विषकुंभ असे 2 प्रकरण ठेवले. त्यांनी सांगितलं की पहिल्या गुणस्थानामध्ये सामायिक न करणं हे विषकुंभ आहे आणि 8व्या गुणस्थानामध्ये देखील सामायिक न होणं. 2 शब्द लक्षात घ्या. पहिल्या गुणस्थानात सामायिक न करणं हे विषकुंभ आहे आणि 8व्या 9व्या गुणस्थानामध्ये सामायिक न होणं हेही विषकुंभ आहे. तर मधली जी भूमिका आहे ही भूमिका की ज्या ठिकाणी जर त्याला त्या ठिकाणी म्हटलं शुद्धोपयोगात तो तल्लीन आहे आणि त्या जीवाला म्हटलं की तुझी आता सामायिकाची वेळ झाली, त्याची समाधीच भंग झाली, तर त्याच्यासाठी तिथे तो विषकुंभ आहे. कारण आता तो विकल्पाच्या भूमिकेत आला. म्हणून तो विकल्पाच्या भूमिकेत आला हे त्याला योग्य झालं नाही. वास्तविकता ही तिसरी स्टेज आहे जीवनामध्ये. तर त्या भूमिकेला तशा प्रकारे बघायचं आहे. म्हणून विकल्पाच्या भूमिकेतही त्यांनी म्हटलं की व्यवहार मला यत्किंचित देखील नको आहे. मला सर्व प्रकारच्या व्यवहाराचा निषेध आहे. मला व्यवहार अनुसरण करायचाच नाही. मला कोणत्याही प्रकारे भगवंतांचं स्तवन स्तुती आराधना करायची नाही. त्याचा मला सर्वथा निषेध आहे. तर त्या ठिकाणी हे सांगतात की त्या भूमिकेत आहे, त्या भूमिकेत ते होणं अपरिहार्य आहे.
विकल्पाच्या भूमिकेत तो आल्याशिवाय राहत नाही. तो शुभ धर्म तर अशुभ धर्मा व्यवहार अशुभाच्या अपेक्षेने उपादेय असून विकल्पाच्या भूमिकेत आल्याशिवाय राहत नाही. तो शुभ धर्म व्यवहार धर्म हा अशुभाच्या अपेक्षेने जेव्हा विचार करतो तेव्हा तो उपादेय आहे. आणि हा व्यवहार जीवनात त्या त्या भूमिकेनुसार अपरिहार्यपणे येणारच आहे. आपण बघितलंही आहे की 5व्या गुणस्थानामध्ये समजा 5वा गुणस्थान वरती जीव का ज्याचं अनुव्रत धारण केलेले आहे असा हा जीव आहे. आता 5व्या गुणस्थानामध्ये परिस्थिती कशी आहे? त्याला अनंतानुबंधी आणि अप्रत्याख्यानावरण 8 कषयांचा अनुदय जीवनात आहे. क्षयोक्षमानी घटवाती क्षयोक्षम आहे म्हणा, इथे मी अनुदय म्हणते. अनुदय आहे आणि प्रत्याख्यानावरण आणि संज्वलन याचा उदय सुरू आहे. आता या 8 कषायांच्या अभावात वितरागता त्याच्या जीवनात दिसते आहे आणि प्रत्यक्षामध्ये देखील असणार आहे. पण हा जो प्रत्याख्यानावरणाचा आणि संज्वलनचा उदय आहे या उदयामध्ये मात्र त्याला श्रावकांची अनुव्रते पाळण्याचा परिणाम नियमपूर्वक त्याच्या जीवनात असणार आहेच. तो आल्याशिवाय राहणार नाही. 12 कषयांच्या अनुदयात महाव्रत पाळण्याचा परिणाम जीवनात आल्याशिवाय राहणार नाही. ती भूमिका त्याची निश्चितपणे तिथे तशा प्रकारची होणार आहे. एखादा अव्रती 4थ्या गुणस्थानवरती जरी जीव असेल, जरी चारित्र्य त्याच्या जीवनात नाही आहे, तरी देखील पंचेंद्रियाच्या विषयांची आसक्ती त्याच्या जीवनात सुटलेली असणारच आहे. तो 7 तत्वांचा यथार्थ रीतीने जाणकार असणारच आहे. त्याची पंचपरमेष्ठीवर अकाट्य श्रद्धा असणारच आहे. रत्नत्रय म्हणजेच खरा निश्चय, रत्नत्रय म्हणजेच खरा धर्म हे त्याला ज्ञात आहे. परवस्तू सुख दुःख देत नाही ही कल्पना त्याची अभिप्रायामध्ये अगदी फिट्ट बसलेली आहेच. ही त्याची ती वर्तणूक तशा प्रकारची तिथे असणारच आहे. निरूपणाचा आश ज्या पदाला जो व्यवहार योग्य असतो तो तेथे असतोच. आता जे मी सांगितलं त्या पदाला ती भूमिका त्याची ती आहे. त्या भूमिकेत जो व्यवहार त्यावेळेला सांगितलेला आहे तो व्यवहार त्याच्या जीवनात अनिवार्यपणे असणारच आहे. तो व्यवहार जर नसेल तर तेथे निश्चयाचाही अभाव असतो. आणि जो तो अनुव्रत पाळणारा नसेल तर निश्चित समजायचं त्याच्या जीवनात 8 कषयांचा अनुदय नाही आहे. नक्की समजायचं. निश्चयाच्या अनुसार यथापदवी व्यवहार असलाच पाहिजे हा नियम आहे. परंतु असे मात्र नाही की व्यवहार असेल तेथे निश्चय असलाच पाहिजे. पण एखादी व्यक्ती आहे अनुव्रतांचं काटेकोरपणे पालन करत आहे म्हणून ती 5व्या गुणस्थानातच असली पाहिजे हा मात्र नियम लावता येत नाही. 8 कषायांचा अनुदय असेल तर नियमाने त्याच्या जीवनात व्यवहार रूप व्यवहार अनुव्रतांचं पालन असतच असतं. पण जिथे अनुव्रतांचं पालन आहे तिथे अशा प्रकारे निश्चय त्याच्या जीवनात असेलच असं नाही. असेल किंवा नसेलही. तो असेलही वा नसेलही. आणि असे आहे म्हणून व्यवहाराचा पुण्याचा अध्यात्मामध्ये निषेध केला आहे. निरूपणाचा आशय लक्षात घेऊन
ज्ञाननयाचा एकांत पकडून व्यवहार रूप शुभ परिणामांचा त्याग करून स्वैराचारी बनू नये. म्हणून जिनवाणी ही आम्हाला अत्यंत सजगतेने वाचावी लागते. तिच्यामध्ये काय रहस्य आहे हे आम्हाला समजलं पाहिजे. आम्हाला त्याचा योग्य अर्थ लावता आला पाहिजे. कधी कधी जिनवाणी जर एक शब्द मी व्यवहारेण सांगितला होता, जयसेनाचार्यांनी न शब्द बाजूला केलेला आहे आणि अमृतचंद्र आचार्यांनी व्यवहारेण तृतीया विभक्ती लावून अर्थ केलेला आहे. दोन अर्थामध्ये थोडा फरक पडलेला आहे. जर आम्ही अशा प्रकारचं त्या योग्य रीतीने जिथे पॉज पाहिजे तिथे घेतला नाही, जिथे स्टॉप पाहिजे तिथे घेतला नाही, तर अर्थ बदलू शकतो. म्हणून अर्थ लावताना आम्हाला सद्विवेक बुद्धी, आमचं शब्द ब्रह्माचं सौंदर्य सगळं हे आम्हाला बघावं लागतं. जसं जाने दो, मत जाने दो हा शब्द आहे. तर समजा रोको मत जाने दो हा शब्द आहे. समजा रोको मत जाने दो. आता याचा अर्थ आता पहा, रोको मत जाने दो हा झाला अर्थ. आणि दुसरा याच वाक्यामधनं रोको आणि मत जाने दो विरुद्ध अर्थ निघाला. एक स्वल्पविराम बदलला, एक स्वल्पविराम बदलल्याबरोबर अर्थ वेगळा झाला. म्हणून शब्द तसेच मुकमाटीमध्ये तर आचार्यांनी असे खूप उदाहरणं दिले. विद्यासागर आचार्यांनी की कामना हा शब्द आहे, काम आणि ना दोन असं अलग लिहिलं तर इच्छा नाही हा शब्द निघतो. काम म्हणजे इच्छा आणि ना म्हणजे नाही. काम ना म्हणजे इच्छा नाही, आणि तोच शब्द जोडून लिहिला कामना तर त्याचा अर्थ इच्छा. असे अनेक शब्द आपल्याला पाहायला मिळतात. आणि हे शब्द सौंदर्य किंवा शब्द छल आम्ही अभ्यास करू शकतो याचा आपण, आणि कसे विपरीत अर्थ निघू शकतात हेही पाहू शकतो. म्हणून निरूपणाचा आशय लक्षात घेऊन ज्ञाननयाचा एकांत पकडून व्यवहार रूप शुभ परिणामाचा त्याग करून स्वैराचारी बनू नये, तर यथायोग्य व्यवहार करावा. परंतु ते मोक्षाचं कारण नाही. मोक्षाचं कारण तर शुद्ध परिणतीच आहे असे श्रद्धान करावे. व्यवहार सुटल्याशिवाय शुद्ध आत्म्याची प्राप्ती नाही, किंवा शुद्ध आत्म्याची प्राप्ती झाली की व्यवहार सुटणार आहे. म्हणून त्यापासून परावृत्त होऊन स्वरूप साधनेचा पुरुषार्थ करत राहावा. जेव्हा स्वरूप स्थिरता होत नसेल तेव्हा व्यवहार हेय बुद्धीनी करावा. अशा तऱ्हेने ही पुण्यपाप अधिकारामधले आचार्य अमृतचंद्रांचा कलश आहे. आणि यानंतर शेवटचा कलश आपण उद्याला बघू, आणि हा पुण्यपाप अधिकार या ठिकाणी समाप्त होईल. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ को. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो उज्छायाणम, नमो लोये सव्वसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.